आज आपण तिसरी स्किल बघणार आहोत. कोणती आणि कशासाठी आठवत आहे ना? काल आपण बघितलं फोन बेड की स्क्रिनिझन्सपासून सिटिझन्स जनरेशन झेड कसं व्हायचं, खरोखर डिजिटल एजचा वापर कसा करायचा हे आपण बघणार आहोत. आपण ॲडिक्टेड नाही आहोत, आपण स्क्रीनमध्ये ट्रॅप झालो आहोत आणि त्या ट्रॅपमधून, त्या पिंजऱ्यातून आपल्याला बाहेर येण्यासाठी दुसरी स्किल आहे पॉज अँड नोटीस. पॉज म्हणजे थोडा वेळ थांबायचं आहे, वापर सोडून द्यायचा नाही आहे आणि थोडा वेळ थांबून स्वतःला विचारायचं आहे मी का वापरतो आहे, कशासाठी वापरतो आहे, आत्ता ह्या क्षणी त्याचा मला उपयोग होणार आहे का मी एक बस सवय लागली आहे म्हणून वापरतो आहे. तुमचा ब्रेन या प्रश्नांमुळे ॲटोमॅटिक मोडवरून कॉन्शियस मोडवरती विचार करायला शिकेल. आणि पुढे जाऊन प्रत्येक वेळी मोबाईलला किंवा स्क्रीनचा वापर करण्याआधी तो कॉन्शियसली विचार करेल आणि मगच तो त्याचा वापर करेल. करा बघून. चला तर फोन बेड बरोबर पॉज अँड नोटीसचा वापर तुम्ही पेरेंट्स आणि मुलं दोघांनी करायला एकत्र सुरू करा आणि बघा तुमच्या तब्येतीत, तुमच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये, तुमच्या फोकसमध्ये कसा फरक येईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचा कंट्रोल कसा स्वतःच्या हातात घ्याल, स्क्रीनच्या हातात नाही, आणि त्या ट्रॅपमधून तुम्ही लवकरच बाहेर याल.